आता ऑलमोस्ट 3:30 वाजले, म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे ॲक्युरेट 3:30च वाजले. तर आता आपण उतरायला चालू केलं आहे. जाते टाइम नाही. चल बसतो आता. थोडं बघून उतरा. लोगाडा बनत होता. लोगाड करून मासेपूर करून कामशेत करून पानशेतला जायचे. अजून सॉरी पानशेत. पाय पण साबून झाले बरं का, पाय पण लडखडायला लागले. यासीन बघ कितीच्या स्पीडने उतरतो. पायाच्याच घरात नाही पकडत. चालू आहे. आम्ही दिसतोय ना उतरताना. हा ही दिसतोय ना, बाकी जाऊ दे जागा. सगळे दिसत आहे. करायचं का रेकॉर्ड? यासीन पोचला. हे इकडून ये यासीन, इकडून ये. इकडून काढलाय यासीनच्या घरी पाठवणार. एक उजालावाला पॉईंट चलते ना. अजून एक आहे. हे नाही झालंय. चला 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 पुढे चालत राहा. तू काढतोय का व्हिडिओ? तेवढंच जेवढं आता खाली आलंय लागेल आणि वरती फिरायचं. हातात काही ढू नको फक्त. किती वाजले रे? 3:30 आपण चालू केलं. चालू व्हिडिओ.
3:30ला आपण चालू केलंय, आता 4 वाजत आले. अजून पोचायचं आपण खाली. पोचतोय आपण. झालं आलो. हे बघ, हे पहिलं आलं ना ट्रॅकचे, हे जे पॉईंट आले ना हा बरोबर हॉटेलचे. भाई घाम आलाय मला आता, सकाळपासून आत्ताशी घाम आलाय मला आत्ताशी. म्हणजे घाम ते वातावरण जवळ चढताना दमचाक नसेल झाली ना, तिकडे उतरताना झाली मला. हा ना, मग नेक्स्ट टाइम काय करू आपण, जेवणच घेऊ. तुझ्या घरून तू डाबा आण बनवून, वरती येऊन जीव मस्त पैकी मटन चिकन आणू, रूमवर करू, सकाळी उठायचं आणि यायचं इकडे मस्त पैकी भाकरी आणि चिकन खायचं. कशी आयडिया? बेकार. इथं बनवू ना मग. इथं बनायचं तुझे तर हा, बस. अरे मैं आपसे थोड़ी बताऊंगी, अंकित भाई अगर तुम बता रहे हैं साईडला मतलब किसी, अरे भाई ते नाव दिसत पण नाही तसं. दर मावळ. आता वाजलेले आहेत 4:30 आणि आपण खाली आलेलो आहेत आणि या ठिकाणी आपला ट्रेक झालेला आहे. तर आता आपण गाडीच्या दिशेने निघालेलो आहोत आणि जिथं आपण गाडी पार्किंग केली ना तिथून गाडी घ्यायची आणि आता निघायचं. अजून आपलं जेवण बाकी आहे, तरी पण आपण थोडासा स्किप नाही आपण तरी पण स्किप केलेला आहे थोडासा ट्रेक. थोडासा म्हणजे 30% तर आपण सोडलाय, डायरेक्ट शॉर्टकट मारलाय. ही एंड रे तो लोहगडी. त्याला लागली भूक, त्याला चहा पाजायला लागेल पहिले. काय? नमस्कार मंडळी, हे आहे विसापूर रिसॉर्ट. हे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आणि इथं तुम्हाला तिथं नंबर बोर्डमध्ये नंबर वगैरे भेटेल. त्याच्यामध्ये त्यांचे राहण्यासाठी पण उत्तम सोय, AC वगैरे आहे, आणि जेवणाची पण सोय आहे. तर ज्यांना कोणाला इथं स्टे करायचा असेल तर ते या ठिकाणी स्टे करू शकतात. आणि त्यांनी इथं कंटेनरमध्ये रूम्स काढलेले आहेत आणि AC रूम्स आहेत. तर राहायची उत्तम सोय दिसते आहे इथं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिसेलच, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकता. स्टील ट्रेक संपवून आता गाडीच्या दिशेने जातो आहे. ऑलमोस्ट 10 मिनटापासून चालतो आहे, अजून पोचलेलो नाही आहे. आता पोचतो आहे, 5 ते 10 मिनटात पोचेल. मग गाडी काढून खाली जायचं, किल्ला उतरायचा खाली रस्त्याने. मग आपण लागणार लोणावळ्याच्या हायवेला आणि मग हायवेला लागल्यानंतर मग आपण जेवणाचं बघायचं अजून. ॲक्च्युली आता वाजले आहेत ऑलमोस्ट 4:30. बघू आता जेवण करायचं की मोस्टली नाश्ता करेल असं वाटतंय मला. बघूया. हे बघा, हे रिसॉर्ट मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं, पंख द फार्म व्हिली. हे पण इथे एक रिसॉर्ट आहे आणि आता हे ओपन आहे. तर ह्याचा ॲम्बियन्स असा आहे, तुम्ही गुगल मॅप्सवर सर्च करू शकता आणि त्याच्याबद्दल माहिती काढू शकता. हे सगळं तुम्हाला लोहगड आणि विसापूरच्या पायथ्याशी भेटेल. म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. जर तुम्ही शनिवारी रात्री जर इथं स्टे करायचा असेल तुम्हाला शांत वातावरणात, तर एकदम उत्तम पर्याय आहेत. फक्त एन्क्वायरी करावी लागेल तुम्हाला. सर्वात महत्त्वाचा पॉईंट, इथं जेव्हा तुम्ही लोहगड किंवा विसापूरला एक सरळ गेले की लोहगड आणि डावीकडे गेले की विसापूर आहे, जिथं वळता ना तर तिथं कुठंही गाडी लावायची नाही. डायरेक्ट काय करायचं, डायरेक्ट विसापूरला डावीकडे रस्ता जातो ना तर पुढंपर्यंत गाडी जाते. पुढं जाऊन एकदम पायथ्याशी गाडी लावायची. कारण जर इकडं हे गाडी लावली तर तुम्हाला आता जसं मला चालावं लागते तसं तेवढं अंतर पण लांब पडतं. आणि वरून हे माणसं तुम्हाला चार्ज पण करतात पैसे. भले तुम्ही सरकारी रस्त्यावर गाडी जर लावली तरी पण हे तुम्हाला पैसे चार्ज करतात. मग त्यापेक्षा डायरेक्ट पायथ्याशी लावायची, म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचा चार्जेस बसत नाही, जे बाईक्सवर येतात किंवा 4 व्हीलरला येतात.
काय बापरे. येतोय हळूहळू. रस्ता खराब आहे ना, रस्ता खराब असल्यामुळे त्याला वेळ लागणार आहे ना. इथं करायची का? तेच गॅबिंग वॉलचं काम होतं ना, त्याच्याकडे भरपूर गटरचे काम होते. बरं, मग काय आता झालं का ऑल इन ऑलचं काम? अजून काय काम आहे मग? हां, बरं ठीक आहे. पडला काय घातली खरंच पडला का रे? पडला का बघ बरं. काय माहिती. बॅग येते, बॅग तुझ्याकडे आहे? हां मग असेल त्याच्याकडेच.